हा सिंचना बोल ना. हॅलो बाबा, तुम्ही प्लीज घरी लवकर या. इथे फॅक्टरी वर्कर्स आलेत मोर्चा घेऊन. काय मोर्चा? अरे झालंय काय नक्की? नाही माहित बाबा, पण ते खूप चिडलेत. आरडाओरडा करतायत की फॅक्टरी पुन्हा बंद पाडणार. बाबा प्लीज तुम्ही लवकर घरी या. नाही ठीक आहे सिंचना, तू नको काळजी करूस, आम्ही येतो लगेच. हो. सिंचनाचा फोन होता, काय झालं? अगं घरी कामगार आलेत मोर्चा घेऊन. काय? हो ना, चल आपलं लगेच जायला हवं. हो हो निघूया ना. चल चल. काय झालं वहिनी? सिंचना वहिनी, अगं काय झालं हे? बाहेर कसला आवाज आहे? अगं तू कधी उठलीस? तू बाहेर का आलीस? तू चल ना आत चल. अगं नाही, हा मोर्चा कसला आहे मला जरा सांग ना. अगं काय नाही, मला पण माहित नाही, काहीतरी गोंधळ चालू आहे, पण नको तू त्याच्याकडे लक्ष देऊस. तू आत चल. नाही नको. अगं भावना ताई, तू आत चल ना. काय झालंय? तू मला बाहेर का नाही जाऊ देतेस? सगळं ठीक आहे ना? अगं काही नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. उगाच बेबीच्या कानावरती निगेटिव्ह गोष्टी कशाला पडायला हव्या ना. सगळं पॉझिटिव्ह पडायला हवं. म्हणून चल तू आत चल, नको टेन्शन घेऊस तू. चल आत बसू आपण शांतपणे. श्रीनिवास दळवी, हाय हाय. श्रीनिवास दळवी, हाय हाय. बाबा खरंच घरात नाहीयेत. दळवी साहेब पुढे. आम्हाला त्यांना तुम्ही उत्तर असं घरात येऊ नाही. शकत आम्हाला आज काय जायचं. दळवी साहेब पुढे. भावना ताई तू प्लीज आत हो. तुम्ही बाहेर थांबा. काय भावना ताई काय करताय? अरे अहो काय करताय? वरद तू आज जा बाळा. सिंचना भावदार सांभाळ तू. काय चाललंय तुझं? हा काय प्रकार आहे सगळा? त्याआधी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. कुठल्या प्रश्नांची उत्तरं हवी तुम्हाला? सांगा, विचारा प्रश्न. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. हो साहेब, मिजाज दाखवण्यापेक्षा ना तुम्ही आमचं नुकसान भरपाईचं काय ते बघा. अजून किती दिवस तुमच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहन करायच्या? आम्ही पण कामगार आहे ना साहेब. तुमच्यामुळे आमच्या पोटावर पाय येतोय आणि आता हे आमच्या जीवावर येतंय. बरोबर आहे, आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ए बघा, तुम्ही आधी जरा शांत व्हाल का? अहो मॅडम, आम्ही इथे शांत व्हायला नाही आलो. आमच्या जीवाशी खेळत साहेब. त्यांना आम्हाला ही नुकसान भरपाई द्यावीच लागेल. अहो आमचं नशीब म्हणून आम्ही वाचलो, नाही तर आज आमच्या जीवाशी बेतलं असतं. आमच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. आई बाबा, अहो काय चाललंय हे सगळं? हे काय बोलतायत? यांच्या हलगर्जीपणामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो, नाही तर आज हे सगळं आमच्या जीवाशी बेतलं असतं. हे वाटेल ते काय बोलताय तुम्ही? माझ्यामुळे फॅक्टरीला आग लागली. अरे माझी फॅक्टरी आहे ना, माझ्याच फॅक्टरीला मी का आग लावेन? साहेब तुम्ही आग लावली नसली तरी देखील ही आग तुमच्या हलगर्जीपणामुळेच लागलेली आहे. अहो साहेब, आम्हाला सगळं कळलंय. पैसे वाचवण्यासाठी फायर सेफ्टीचे कुठलेही नियम तुम्ही पाळलेले नाहीये. चूक आहे, साफ चूक आहे. फायर सेफ्टीचे सगळे नियम पाळले गेलेले आहेत. सुरक्षिततेचे सगळे नियम अगदी योग्य प्रकारे पाळले आहेत मी. जर तुम्हाला विश्वास नसेल ना, फॅक्टरी ऑडिटचा रिपोर्ट बघू शकता तुम्ही. त्यात सगळं खरं खरं सापडेल तुम्हाला. आणि मला हे सांगा, हे आता तुम्ही जे बोललात ते तुम्हाला सांगितलं कोणी? साहेब आम्हाला ते ऑडिट बिडिट काय माहित नाही. आम्हाला त्या गोष्टी कळतही नाही. आम्ही कामगार आहोत. आम्हाला एवढंच माहिती आहे, सगळ्याला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात. आता आम्ही यापुढे कुठल्याही अन्याय सहन करणार नाही. हे बघा, आधी तुम्ही जरा शांत व्हा. आपण शांतपणे बोलूया का? जरा ऐकणार आहात का माझं तुम्ही? हे बघा, आम्ही इथे काही ऐकायला आलेलो नाही. या गोष्टीला जबाबदार तुम्ही आहात. आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. काळजी करू नका, तुम्हाला नुकसान भरपाई नक्की मिळेल. कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही मी. पण हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. आपण उद्या फॅक्टरी शांतपणे बोलूया ना सगळं. नाही, जे काय असेल ते इथेच. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. साहेब आजवर आम्ही तुम्हाला साथ दिली, प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला समजून घेतलंय. परंतु आज हा प्रश्न आमच्या जीवाशी आलाय. आमच्या जर जीवाशी कोणी खेळत असेल तर कामगार काय करू शकतो हे तुम्हाला आज आम्ही दाखवणारच. आता बऱ्या बोलाने आमची नुकसान भरपाई द्या, नाही तर ए काय करता तुम्ही? मागे वा. खबरदार, एक पाऊल पुढे टाकलं गाठ माझ्याशी आहे. तुमची हिंमत कशी होते असं वागण्याची? आपण कोणाला काय बोलतोय असं काहीतरी भान ठेवाल. ह्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. यांनी फॅक्टरीला आग लावली. ती फॅक्टरी यांच्यासाठी काय माहितीये तुम्हाला? आयुष्यभराचं स्वप्न आहे. स्वतःच्या स्वप्नाला स्वतः आग लावतील हे. आणि यांनी तुमच्यासाठी काय केलंय, ह्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय काय सांगू तुम्हाला? ही फॅक्टरी सुरू झाली आणि ज्या दिवसापासून तुम्ही रुजू झालात ना, त्या दिवशी त्यांनी तुमचा इन्शुरन्स काढलाय. स्वतःच्या आधी तुमचा इन्शुरन्स काढलाय, कारण त्यांच्या मनात फक्त तुमची काळजी होती. मला पहिल्या दिवशी म्हणाले, लक्ष्मी आता हे आपल्या फॅक्टरीतले कामगार नाही, हे कुटुंब आहे आपलं. आपल्या मुलांप्रमाणे ह्यांची सगळ्यांची काळजी घ्यायची, यांना कधी काही कमी पडू द्यायचं नाही. हे विचार आहेत या माणसाचे. या माणसासारखा सच्चा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही, त्या माणसावर तुम्ही इतके घाणेरडे आरोप करताय. मी निक्षून सांगते, माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक अवाक्षर ऐकणार नाही. लक्ष्मी, तू जरा शांत हो. कशी शांत होऊ सांगा ना मला.
वाटेल ते आरोप करतायत. खरं तर कठीण प्रसंग आपल्यावर आलाय, पण ते समजून न घेता हे तुमच्यावर आरोप करतायत. कसं सहन करू मी? लक्ष्मी शांत होतो. हे बघ, तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी हे नको विसरूस ग. इतक्या मोठ्या आजारातनं नुकतीच उठली आहेस तू. डॉक्टरांनी अजून आपल्याला काळजी घ्यायला सांगितली आहे लक्ष्मी. हा, तू शांत हो. अगं तुला पुन्हा काही त्रास झाला तर शांत हो. ऐक माझं, मी बोलतो यांच्याशी. शांत हो. हे बघा, आज आपल्या फॅक्टरीत जे काही घडलं तो प्रसंग खूपच दुर्दैवी होता, अनपेक्षित होता. अहो, मला त्याचा खूप मोठा धक्का बसला. पण याचा अर्थ हा होत नाही की मला तुमची काही काळजीच नाहीये, मला तुमची काही पडलेली नाहीये. आपल्या फॅक्टरीत आग कशी लागली, त्याच्या मागे नक्की कुठलं कारण होतं हे मी शोधून काढेनच. पण एक खात्री बाळगा की सुरक्षिततेच्या सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं होतं. मी काय काय केलं होतं, कुठले कुठले नियम व्यवस्थित पाळले होते हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण ती ही वेळ नाहीये. पण तुम्ही एक खात्री बाळगा, मी कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही. मला कळतंय आज जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं, तुम्हाला सगळ्यांना भीती वाटली, साहजिकच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही मी. साहेब, खरं तर आमची चूक झाली. तुमचं आणि मॅडमचं बोलणं ऐकल्यानंतर आता आमचा तुमच्यावरती विश्वास बसलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं सुरळीत चालू झालं पाहिजे आणि फॅक्टरी पुन्हा नव्याने सुरू झाली पाहिजे. तुम्ही जर शब्द देत असाल तर आम्ही सगळे तयार आहोत आणि आमची काही हरकत नाही. साहेब, आम्ही असं वागायला नको होतं. शेवटी आम्हीही कामगार आहोत, आमचंही पोटपाणी आहे. शेवटी आमचाही विचार करा साहेब. आज आमच्या जीवाशी बेतलंय, त्या गोष्टींचा विचार तुम्हीही करायला हवा. आमच्यावरही जबाबदार आहेत म्हणून आम्ही असं वागलो. तुमचं वागणं मी समजू शकतो. तुमच्या जागी कुणीही असतं तरी असंच वागलं असतं. तुम्ही दिलगिरी व्यक्त करायची काही गरज नाहीये. पण मी तुम्हाला शब्द देतो, आपली फॅक्टरी पुन्हा सुरू होणार आणि पुन्हा पूर्वीसारखीच व्यवस्थित चालणार. नक्की. देवा प्लीज, जानू कुठे गेलीये हे कळण्याचा काहीतरी मार्ग दाखव. जयंतीला जिथे कुठे घेऊन गेला असेल तिथे ती सुखरूप असू दे. विश्वा, काय रे, काय झालं? नाही उठले नाही. बघ, जयंत आणि जान्हवी मिळतील, तू नको इतकी काळजी करूस. पोलीस स्टेशन. हा साहेब, बोला, काही कळलं का? हो साहेब, कॉल डिटेल्स वरून तरी एवढंच दिसतंय की जयंत सरांनी शेवटचा कॉल त्यांच्या ऑफिसमध्येच केलं होतं. ठीक आहे, तुम्हाला अजून काही कळलं तर कळवा आम्हाला. झालं पोलिसांशी बोलणं. ते म्हणतात की जयंतनी शेवटचा कॉल ऑफिसमध्ये केला होता, पण तो काहीतरी कामाबद्दलच होता. तू नको काळजी करूस, आपलं काही ना काहीतरी होईल सॉर्ट. हां, मी तिकडे विचारलं मला. हे कसं पॉसिबल आहे? जयंतने जर त्या टोअर मॅनेजरला घरी बोलवलं होतं तर त्याने त्या मॅनेजरशी काहीतरी कॉर्डिनेट नक्कीच केलं असेल. एक मिनिट, याचा अर्थ जयंतने ऑफिस थ्रूच त्याच्याशी कॉर्डिनेट केलं असेल. मी काय म्हणतो, आपण जयंतच्या ऑफिसमध्ये जरा अजून खोदून चौकशी केली पाहिजे. कोणतरी एम्प्लॉई असेल ज्याला माहिती असेल की जयंत नक्की कुठे गेला. एक मिनिट, ती जी एम्प्लॉई होती जिने पोलीस स्टेशन मध्ये असताना फोन केला होता, मी तिला विचारतो. मे बी ती आपल्याला हेल्प करू शकते. चल 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 चल.